आता बुलेटिन मध्ये या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते बेस्ट संदर्भातली। बेस्ट मधील 60 चालक आणि वाहकांनी दिलेलं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून काही जणांनी चालक आणि वाहकाऐवजी सोयीची कार्यालयीन कामं मिळवली आहेत। दरम्यान हायकोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा बेस्ट प्रशासनाकडून चौकशी होत नसल्याचाही आरोप होतोय। त्यामुळे यामध्ये काही गैरकारभार याआधी सुद्धा झाल्याचं समोर येतंय। या प्रकरणी आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात सकाळचे आमचे प्रतिनिधी नितीन बिनेकर यांच्याकडनं। नितीनजी, काय सांगाल, काय अधिकची माहिती या संदर्भात? मॅडम, ही जी आहेत ना, जे पूजा खेडकरनी ज्या प्रकारे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून परीक्षा दिलेली होती, त्याचप्रमाणे त्यावेळेस त्या लवकरच एंट्री करत होत्या। मात्र शासनाच्या अनेक खात्यामध्ये जे कर्मचारी आहेत ते जेव्हा नोकरीवर लागल्यानंतर ते दिव्यांग पत्राचा गैरफायदा घेऊन हलक्या आणि सोयीच्या प्रकारचे नोकऱ्या मिळवण्याचं काम करत आहे आणि यासाठी मोठं एक रॅकेट सुरू आहे। जीएसटी मध्ये 2016 मध्ये एक प्रकरण असंच समोर आलेलं होतं। एक चालक होता, त्या चालकांनी स्वतःच दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं। यासाठी त्यांनी काही बनावट कागदपत्र बीएसटी सादर केले आणि ते सर्व प्रकरण पुढे पण गेलं। पण नंतर लक्षात आलं की यात काहीतरी गडबड आहे। त्यांनी स्वतःच वाहन परवाना जे लायसन आहे वाहनाचं त्याचं त्यांनी ते काढलं, त्यात स्वयंघोषी असं दाखवलं होतं आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलेले आहे। आतापर्यंत बीएसटी मध्ये असे 60 प्रकरण आहे ज्यावर बीएसटीने कारवाई केलेली आहे। मात्र हे कर्मचारी न्यायालयात गेलेले होते त्या कारवाई थांबवण्यासाठी। मात्र बीएसटी याला पण न्यायालयाने पण त्यांना दिलासा दिलेला होता। मात्र बीएसटी यांच्या विरोधात हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने हे प्रकरण गंभीर सांगितलं आणि त्यावर चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तो जानेवारी महिन्यात हे चौकशीचे आदेश दिलेले आहेत मॅम। मात्र आतापर्यंत याच्यावर चौकशी झालेली नाही। जर चौकशी झाली तर बीएसटीतील बरेचसे कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या जाऊ शकते नाही। यात काही अधिकाऱ्याची पण नोकरी अगदीच नितीन धक्कादायक बाब ही म्हणावी लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी किती लोकांनी अशा प्रकारे गैरकारभार केलेले आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असेल।